आपल्याबरोबर एक सुरेल गायक आहे विजय घटलेवाल, त्याच्याशी आपण गप्पा मारतो. विजय, आता आपण बघितलं की गौतम बुद्धांच्या जीवनावरती आधारित आपण बघतो की समावेश केला गेलेला या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाला काहीतरी वेगळं करायचं असतं. माध्यम तेच असतं संगीताचं, पण काहीतरी वेगळं पण द्यायचं असतं. तू असा विचार केला होतास जेव्हा तू करिअरला सुरुवात केलास की आपण आपला वेगळा एक ठसा यायला पाहिजे? दडपण मनावरती होतं काय, नक्की वाटत होतं त्यावेळेला? करत असताना कसं एक आपण ठरवून करतो की मी ठरवलं की मी 24व्या वर्षी मुंबईला जाणार स्ट्रगल करायला. पण 24 वर्षापर्यंत मला गाणं शिकायचं आहे की मला जर मुंबईत तिथे यायचं तर माझं बेसिक पक्क व्हायला पाहिजे की उद्या जर मला कोणी लोकगीत दिलं तर मी ते तेवढ्या ताकदीने मला गाता आलं पाहिजे. त्यासाठी मी सगळा तो अभ्यास आधी केला. त्यानंतर इथे आलो. पण ते असं ठरवलं नव्हतं की मला कधी प्रसिद्धी मिळेल. एक 7-8 वर्ष मुंबईत, मी 2000ला मुंबईत आलो आणि अतिशय खडतर असं स्ट्रगल केलं. आता प्रत्येकच व्यक्ती सांगतो मी स्ट्रगल केलंय खूप, मला मी असे वाईट दिवस बघितले, ते सगळे वाईट दिवस मी बघितलेत आणि त्याच्यातनंच मी इथे आलो. पण शेवटी असं वाटत होतं की आता जेव्हा 6-7 वर्ष निघून गेलेत की मला आता काय होणार की नाही, आणि अशी उगाच 10 वर्ष निघून गेलेत तर उद्या काय करणार आपण, उद्या वय निघून जाणार सगळ्या गोष्टी. पण सगळं वरच्या कृपेने मला एक मोठा ब्रेक मिळाला बरोबर या सारेगामा या स्पर्धेमुळे आणि मी संपूर्ण महाराष्ट्रात माझं नाव झालं. आज मला थोडंसं बरं वाटतं की 10 लोक आपल्याला ओळखतात, आपण कामं करतोय, लोकांसमोर येतोय, तर कुठेतरी थोडंसं समाधान आहे. नाही, खरं नाही, इतकं स्ट्रगल केल्यानंतर. आणि वसुंधरा, ही किती महत्वाची गोष्ट आहे की इतक्या काय म्हणायचं की तपश्चर्या असं म्हणून 12 वर्षांपेक्षा थोडा आधी कमी काळ थोडासा असेल, पण ही तपश्चर्या खूप महत्वाची. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जेव्हा आपण कुठला तरी धोका पत्करतो, खात्री नसते की आपण यशस्वी होऊच किंवा आपण ज्याला म्हणता येईल की आपल्याला हवं ते जिथे आपल्याला पोहोचायचं आहे तिथे पोहोचू, सगळी अनिश्चितता असते. परंतु तरी सुद्धा धोका पत्करणं खूप महत्वाचं असतं. म्हणजे मला असं आवरत नाही उल्लेख केल्याशिवाय साबीर भाटी यांचं हॉटमेलचे जनक, त्यांचं खूप छान वाक्य आहे की आयुष्यामध्ये कुठलाही धोका न पत्करणं याच्यासारखा दुसरा मोठा धोका नाही. आपण त्याबद्दल बोलूच विजय. पण करार केला हा जो अल्बम आहे तुझा मराठी गझलांचा आताच रिलीज झालाय, खूप गाजतोय, त्यातली एखादी छानशी गझल होऊन जाऊ दे. मी ती ज्या नावाने गझल आहे तीच ऐकतो. करार केला. आयुष्यावर जबरदस्त मी प्रहार केला, आयुष्यावर जबरदस्त मी प्रहार केला, ओठ शिवूनी मृत्यूशी मी करार केला, करार केला, करार केला, करार केला, करार केला. स्वप्नांच्या देशात हिंडूनी आल्यावरती, स्वप्नांच्या देशात हिंडूनी आल्यावरती, स्वप्नांच्या देशात हिंडूनी आल्यावरती मिळेल कोठे, मिळेल कोठे अर्धी भाकर विचार केला, ओठ शिवूनी मृत्यूशी मी करार केला, करार केला, करार केला. असं ते सगळं त्याचं क्या बात है. क्या मला असं वाटतं मुकडा जे आहे की स्वप्नांच्या देशात हिंडूनी आल्यावर आपण स्ट्रगल करतोय तर हा विचार नाही करतो. पण जेव्हा भूक लागते तेव्हा कळतं की आपण हे सगळं केल्यानंतर आपल्याला जेवायचं आहे, आपल्याला पोटात काहीतरी पाहिजे तर आपण स्ट्रगल करू. त्याच्यामुळे ती गझल खूप अशी अगदी खरं. म्हणजे हे जगण्यातलं जे वास्तव आहे की या ज्या ग्राउंड रियालिटीज आहे या गझलमध्ये कुठेतरी मांडलेल्या असतात आणि त्याच्यामुळे गझल हा जो काव्य प्रकार आहे तो लोकांना इतका आपलासा वाटत असावा. नक्कीच आपण गझल बद्दल बोललो आणि खरंच तो खूप महत्वाचा काव्य प्रकार आहे, याच्यात शंकाच नाही. त्याच्यावरती तू खूप काम केलेलं आहे. पण इतरही तू गायलेला आहेस, तू भावगीतं गायले आहेस, जसं तुझ्या अल्बम मध्ये तू टपोरी गाणी गायलास मगाशी तू बोल, त्याची झलक एक ऐकायला आवडेल जरूर सगळ्यांना. आपण ती ऐकू. हा, म्हणजे त्याच्याबद्दल बोलू विजय. एक ब्रेक घेऊ, पुन्हा येऊ ना तेव्हा याच्याबद्दल बोलूया. लोकांना पण ते ऐकायला खूप आवडेल. सलाम महाराष्ट्रामध्ये एक ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत.